जॉर्ज हे लोकांना माहित होते बंद सम्राट म्हणून. मुंबई बंद करण्याचं सामर्थ्य या माणसामध्ये होतं. त्यांच्या गाडीवर इतक्या वेळेला दगडांचा मारा झाला, त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जॉर्ज त्या गाडीच्या खाली उतरून तशाच फाटक्या अवस्थेमध्ये बसून होते आणि नंतर कोणीतरी त्यांना मोटरसायकलवरून घेऊन गेलं. असे किस्से मला बिहारमध्ये इतके ऐकायला मिळाले. काश्मीर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ज्यावेळी तिथे दहशतवाद्यांचा अड्डा होता आणि मंत्री काय कोणी जायला घाबरत होतं, त्या क्षणी हा ग्रस्त लोकांना शेंड्या लावून गपचूप तिकडे जाऊन दहशतवाद्यांसकट सर्व लोकांना भेटत होता. खूप मोठा प्रसिद्ध फोटो आहे. जॉर्ज, बाळ ठाकरे आणि शरद पवार असे तिघे एकत्र. आता तीन वेगवेगळे लोक. जॉर्ज ह्या दोघांच्या विरुद्ध लढत असत. हे तिघे एकत्र कसं काय? एकदा चक्क JRD टाटानी जॉर्जला बोलवून घेतलं आणि JRDने सांगितलं की माझी युनियन तू चालव म्हणून. आता तुम्ही कल्पना करा की टाटा बिर्लांना शिव्या देण्यात समाजवादी वाढले. त्यांच्यातला मेरुमणी त्याला JRD टाटा येऊन सांगतात की तू माझी युनियन चालवायचा अर्थ काय होतो? याचा अर्थ पलीकडच्या माणसाला सुद्धा या माणसाची कुवत काय ते कळतं. तुम्ही त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलं. आता तो काळ आजच्या काळातल्या लोकांना कल्पना नाही असा काळ आहे. ते सगळे इन्फॉर्मल असायचं. माणसाकडे माणसं अट्रॅक्ट होत होती. म्हणजे आजच्यासारखं नाही इंटरव्ह्यू स्वतः सेक्रेटरी झाला असलं काही नाही. बरोबर. जॉर्जची गंमत अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं त्यांच्या भोवती गोळा झाली होती. म्हणजे लोक आपले पैसा, अडका, घर, दार, दागिने सगळं सोडून जॉर्जच्या पाठी लागलेले. या सागरात मी एक होतो. म्हणजे जॉर्जचं जे ऑफिस होतं ना, त्याला त्या काळात 204 चर्नी रोड असं म्हणायचे. आणि त्याचा हॉल होता आणि त्याच्यामध्ये खोली होती. तिकडे जॉर्ज बसायचे. पंखा फिरत असतो वर, तो पंखा वारा कमी आणि आवाज जास्त. येत आहेत माणसं. तर आमचे एक मित्र होते, ते जॉर्जचे खूप जवळचे सहकारी एकेकाळी. तर ते म्हणायचे, निळू तुला माहिती का, हा जो पंखा आहे ना, या पंख्यामध्ये एक मॅग्नेट आहे. आणि जगातले सगळे जे येडे लोक आहेत ना, ते बरोबर इथे अट्रॅक्ट होतात. तर असे काय गुण होते जॉर्ज फर्नांडिस यांच्यामध्ये की लोक जो प्रस्थापित नेता आहे त्याला सोडून एक नवीन पोरग जे उभं राहतंय त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले? एक तर अनेक भाषा बोलायचे. गुजराती, तुळू, कन्नडा, मराठी उत्तम. आणि त्यांच्या या पर्सनॅलिटीमुळे माणसं खूप यायची. आणि महासागर माणसांचं. प्रेसने त्यांची इमेज एक राक्षस म्हणून केली होती. पण प्रत्यक्षामध्ये समोर आल्यानंतर तो माणूस इतका तुमच्याशी बोलणारा, अत्यंत नॉलेजेबल, प्रत्येक गोष्टी त्याला माहिती, म्हणजे तुमच्या विषयावर बोलू शकणारा. बरोबर. असं म्हटलं की माणूस खलासच होणार ना. त्यामुळे कम्युनिस्ट असोत, RSS असोत, BJP वाले असोत, समाजवाद्यातले गट असोत, सर्व लोक जॉर्जकडे पाहताना नेहमी पक्ष विसरून पाहत असतात. अलीकडच्या काळामध्ये राजकारणात अशी माणसं नाहीतच. तुम्हाला माहिती आहे का 3 जूनला मुंबईमध्ये काय होतंय? मुंबईमध्ये GPO समोरचा जो चौक आहे त्या चौकाला ऑफिशियली एका केंद्रीय मंत्र्याचं नाव देण्यात येते. केंद्रीय मंत्री कोण? तर साक्षात जॉर्ज फर्नांडिस. एक सामान्य कार्यकर्ता, ते या देशाचे डिफेन्स मिनिस्टर म्हणून ज्यांनी काम केलं असं एक व्यक्तिमत्व. या व्यक्तिमत्वावरती बहुधा मराठीतलं एकमेव पुस्तक म्हणजे सुसाट जॉर्ज. आज आपल्या या पॉडकास्ट पुस्तक आणि बरंच काही मध्ये त्याच पुस्तकाचे लेखक निळू दामले हे आलेले आहेत. सर नमस्कार. सगळ्यात पहिलं मला सांगा, तुमचा मूड कसा आहे आज? उत्तम. फर्स्ट क्लास. जॉर्जचं नाव एका चौकाला देणं मुंबईमध्ये, कारण या पिढीला एखाद्या वेळी जॉर्ज फर्नांडिस माहितीही नसेल. तर त्यांना हे कळलं पाहिजे की हा ग्रस्त कोण होता. आणि त्या निमित्ताने म्हणजे हे जे नाव देणं आहे, ह्या निमित्ताने लोकांना कळेल की जॉर्ज फर्नांडिस काय. त्यामुळे मजा आहे, छान आहे. याच ह्याला पुढे घेऊन जाताना मला हे जाणून घ्यायचंय की तुमचं पुस्तक आहे सुसाट जॉर्ज.
तर तुमचा आणि जॉर्ज फर्नांडिस यांचा संबंध कसा आला, म्हणजे तिथून मला सगळी जर्नी पुढे घेऊन जायची आहे. संबंध आला म्हणजे जॉर्ज हे लोकांना माहित होते बंद सम्राट म्हणून. मुंबई बंद करण्याचं सामर्थ्य या माणसामध्ये होतं. खरोखर त्यांनी हात दिली की मुंबई बंद होत असेल. बर. आणि ते मुंबई बंद कशी करतात हे पाहायला जगभरचे लोक होतच. बर. इतकं ताकद होती त्यांची. आणि त्यांनी एका क्षणी ठरवलं की त्या काळात एक मंत्री असलेले मोठे पुढारी सखा पाटील नावाचे, त्यांच्याविरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. बर. आणि त्याचं पोस्टरच असं होतं, तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता. बर. पण लोकांना कोणी कल्पनाच करू शकत नाही की तुम्ही सखा पाटलांना पाडू शकता. ह्याचं कारण एक मोठा नेता होता, हेवीवेट नेता होता आणि प्रचंड पैसे, आणि हा फाटका माणूस. त्यामुळे लोक त्यांच्याकडे वळले. आणि कोण आहे हा माणूस म्हणून, असं कारण अदरवाईज हा त्रास देणारा माणूस, बर, बंद करून लोकांना छळणारा माणूस, बर, हा आता सखा पाटलांना पाडायला निघाला, काय प्रकरण आहे, असं म्हणून ते गाजायला सुरुवात झाली. बर. आणि जॉर्जचं जे ऑफिस आहे किंवा तो जो मतदारसंघ आहे, त्यांच्या घरापासून काही मीटर अंतरावरच माझं घर आहे. बर. आम्ही सगळे त्या भागातच वाढलो. आणि त्यामुळे जॉर्जचं गाजणं हे आमच्या परिसराचं गाजणं असं होतं. बर. त्यामुळे आम्ही सगळी जी पोरं होतो त्यावेळी कॉलेजमधली किंवा अशी नुकतेच बाहेर पडलेली, ते पाहिलं आता जॉर्ज लढतोय, आपण जॉर्जकडे गेलं पाहिजे, असं म्हणून आम्ही झुंडीने जॉर्जकडे गेलो. बर. आणि मग जॉर्ज फर्नांडिस एक नेता आणि आम्ही पोरं, अशा रीतीने आम्ही त्या जॉर्जच्या, आपण असं म्हणूया जॉर्जच्या त्या परिसरात आम्ही सामील झालो. आता हे झालं, तुम्ही त्यांच्या संपर्कात कसे आलात, पण इव्हेंच्युअली तुम्ही त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम केलं. हा, सेक्रेटरी म्हणून काम केलं, पण ते सुद्धा कसं माहितीये का, की निवडणुकीमध्ये आम्ही काम केलं, मी एकटा नव्हतो. बरोबर. जॉर्जची गंमत अशी आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं त्यांच्या भोवती गोळा झाली होती, तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढी माणसं होती. म्हणजे लोक आपले पैसा, अडका, घर दार, दागिने सगळं सोडून जॉर्जच्या पाठी लागलेले. या सागरात मी एक होतो, म्हणजे मी पण मग त्यांच्याबरोबर हिंडायला लागलो. असं करत 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 त्यांच्या संपर्कात आलो जॉर्जच्या. आणि मग जॉर्जच्या निवडणुकीनंतर एक अशी वेळ आली, आम्ही जवळचे लोक होतो, की आता मतदारसंघाचं काम केलं पाहिजे. तेव्हा मग असं ठरलं की मग निळू तू त्यांचा मतदारसंघ सांभाळायचा. आता तो काळ आजच्या काळातल्या लोकांना कल्पना नाही असा काळ आहे. ते सगळे इन्फॉर्मल असायचं. म्हणजे माणसाकडे माणसं अट्रॅक्ट होत होती. तर जसं जॉर्जकडे आम्ही आकर्षित झालो तसं गेलो. त्यामुळे चला ठीक आहे, तू काम कर. म्हणजे आजच्यासारखं नाही इंटरव्ह्यू, तू आता सेक्रेटरी झाला असलं काही नाही. ठीक आहे, करा. मग मी काम करायला सुरुवात केली. मग काही काळ मी दक्षिण मुंबईमध्ये जॉर्जचा सेक्रेटरी म्हणून काही काळ अनेक लोकांच्या बरोबर मी होतो तिथे काम केलं. मग नंतर जॉर्ज दिल्लीला गेले निवडून आल्यानंतर. मग दिल्लीला गेल्यानंतर त्या काळामध्ये गंमत होती, आणि हे सगळं गांधीजींच्या काळापासून सुरू झालेलं आहे, की एखाद्या माणसाला, कार्यकर्त्याला शिकवून तयार करायचं. बरोबर. आणि शिकवून तयार करायचं म्हणजे त्याला नेत्याच्या जवळ द्यायचं, त्यांनी नेत्याच्या आसपास जवळ जायचं, त्याच्या आसपास राहायचं आणि नेत्याची सगळी कामं करायची. ओके. कामं करायची म्हणजे मला आठवतंय त्या काळामध्ये आमच्या इकडे जे वयोवृद्ध नेते होते त्यांचे कपडेही मी धुतलेले आहेत. बर. तर त्या माणसाजवळ राहायचं आणि मग तो सांगेल ती कामं करायची. असं करत 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 तो नेता, त्याचे विचार, त्याची स्टाईल ह्याच्या जवळ जात असत. म्हणजे उदाहरणार्थ गांधीजींच्या काळात गांधीजी लोकांना पत्र लिहायला सांगायचे. त्याच्यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले. तर अशा अर्थाने चला आता जॉर्ज फर्नांडिस आपले पुढले नेते आहेत, मग आता त्यांची पुढली फळी तयार करायची. मग काय करायचं, तर मग तरुण मुलांना त्यांच्याबरोबर पाठवा आणि मग त्यांच्याबरोबर राहून ते शिकतील, तयार होतील वगैरे. असं म्हणून मला सांगितलं की तू दिल्लीत जाऊन आता जॉर्जच्या बरोबर काम करायचं. असं म्हणून मी दिल्लीत गेलो. काय काळ तिथे राहिलो, कामं केली वगैरे. आणि नंतर मग मी मुळात फूटलूज माणूस असल्या कारणाने एक दिवशी मग मी ते सोडलं आणि दुसरीकडे निघून गेलो. पण हा असा एक मला असं वाटतं 2.5 वर्षाचा काळ असेल की ज्यावेळी मी त्यांच्या जवळ होतो आणि अगदी पर्सनल संपर्कात होतो. म्हणजे अगदी रीतसर त्यांच्या बरोबर असणं, ते कधी डिक्टेट करतील ते एखादं पत्र घेणं किंवा विमानतळावर त्यांच्याबरोबर पोचणं वगैरे, असं त्यांच्याबरोबर फिरत असेल. म्हणजे त्यांना आपण असं म्हणू की व्यक्तिगत संपर्क होता. मगाशी तुम्ही बोलता बोलता साहेब म्हणालात की लोक त्यांच्या मागे आकर्षित झाली.
लोक त्यांच्या मागे उभे राहिले. तर असे काय गुण होते जॉर्ज फर्नांडिस यांच्यामध्ये की लोक जो प्रस्थापित नेता आहे त्याला सोडून एक नवीन पोरग जे उभं राहतंय त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले? नाही नाही तुम्हाला सांगतो, जॉर्जचं जे ऑफिस होतं ना त्याला त्या काळात 204 चर्नी रोड असं म्हणायचे. त्या ऑफिसचा पत्ता 204 चर्नी रोड होता आणि त्याचा हॉल होता आणि त्याच्यामध्ये खोली होती. तिकडे जॉर्ज बसायचे. जॉर्जची बसायची स्टाईल म्हणजे सुद्धा मुंबईत उकाडा असतो, ते पंखा फिरत असतो वर, तो पंखा वारा कमी आणि आवाज जास्त असे पंखे असतात. मग जॉर्ज आले की ते त्यांचा बुशर्ट काढून ठेवायचे आणि बिनबाह्यांचा बनियन घालून बसायचे आणि दिवसभर तिथे ते बसलेले असायचे. येत आहेत माणसं. तर आमचे एक मित्र होते, ते जॉर्जचे खूप जवळचे सहकारी एकेकाळी आणि ते मंत्री सुद्धा होते, जगन्नाथ जाधव म्हणून. तर ते म्हणायचे, निळू तुला माहिती का, हा जो पंखा आहे ना, या पंख्यामध्ये एक मॅग्नेट आहे आणि जगातले सगळे जे येडे लोक आहेत ना ते बरोबर इथे अट्रॅक्ट होतात असं ते मला सांगायचे. आता तू, त्यावेळी उमेदवार मी नवीन होतो, तर सगळे सांगायचे. ते म्हणायचे आता कोण येतोय ते बघ, आता ते कसं येडं असतील ते बघ, ते कसं जॉर्जकडे येतंय ते बघ. जॉर्जकडे माणसं काय येतात हे कधी कोणाला उलगडलं नाही. आणि म्हणजे मी एक होतो, पण त्यांच्या भोवती असंख्य माणसं होती आणि प्रत्येक माणसाला जॉर्ज आपल्या जवळचे असं वाटायचं. म्हणजे तुम्ही असा विचार करा की जॉर्जना किती, एक 15,000 माणसं भेटली असतील, त्यातलं मी एक. आणि जॉर्जच्या आयुष्यातले 1,00,000 गुणिले 1,00,000 गुणिले 1,00,000 एवढे जे क्षण असतील तर त्यातले 2 क्षण माझ्या वाट्याला आले असतील. एवढं त्या माणसाचं सगळं होतं. आता मला असं वाटतं की कशामुळे आली असतील, म्हणजे मी अनलाइज करायचा प्रयत्न करत होते, तर तो त्यांच्या एक पर्सनॅलिटीचा भाग होता. एक तर अनेक भाषा बोलायचे, गुजराती, तुळू, कन्नडा, मराठी उत्तम. आणि त्यामुळे समोरच्या माणसाशी जर त्यांच्या भाषेत बोलायला लागलं की तो माणूस विरघळायचा. बरोबर आहे. आणि दुसरं त्यापेक्षा सुद्धा काय माहितीये का, जॉर्जकडे जाणारा माणूस कसा जायचा की हा बंद सम्राट म्हणजे राक्षस. म्हणजे माझ्या घरात तुम्हाला सांगतो, माझं जवळच घर होतं, आमची चाळ होती, त्या चाळीत सगळे मध्यमवर्गीय लोक होते. बरोबर. आणि सामान्यपणे मध्यमवर्गीय डावे नसतात, ते उजवे असतात. तर त्यामुळे तर सर्वांचा जॉर्जवर राग असायचा. राक्षस आहेत, नालायक माणूस आहे, अमुक आहे तमुक आहे असतात. मी जॉर्जचं काम करायला लागल्यावर आमच्या घरामध्ये सगळी नाराजी, हे काय कुठे गेला वगैरे. म्हटलं अहो तसं नाही हो, तुम्हाला वाटतं तसं नाही, अहो तुमच्या म्हणजे मजा आहे माणसाला, काही नाही वगैरे. आणि एक दिवशी जॉर्ज आमच्या चाळीत आले. आणि चाळीत आले, त्या चाळीतल्या लोकांना भेटत गेल्यानंतर ते आमच्या चाळीतले लोक वेडेच झाले. ते म्हणजे हा जॉर्ज फर्नांडिस, आम्हाला तर तो राक्षस वाटणारा माणूस आणि हा साध्या कपड्यातला, माझ्या भाषेत बोलणारा, माझ्या घरात आज जाऊन माझ्या मुलांची चौकशी करणारा असा माणूस म्हणजे काय आहे. ही जॉर्जची जी गंमत होती ना माणसाला, माणूस त्याच्या एकदा संपर्कात आला की तो वेडाच होत असे. आणि हा एक तर ते जगन्नाथ जाधव म्हणायचं तसं एक मॅग्नेट होतं, ते मॅग्नेट त्यांच्या असेल डोक्यामध्ये. आणि त्यांच्या या पर्सनॅलिटीमुळे माणसं खूप व्हायची आणि महासागर माणसांचा. आणि त्या काळात तुम्हालाही कल्पना असेल, आताही कल्पना असेल की त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा त्यांच्या प्रेमात पडायची, त्यांची गंमत होती. त्यामुळे इतके लोक काय येतात, कोणाला कोडं उलगडलं नाही, पण माणसं त्यांच्या संपर्कात आली की त्यांना चिकटली असं व्हायचं. जबरदस्त पर्सनॅलिटी. आणि त्यांचा त्यात साधेपणाचाही भाग होता. म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो, इमेज नावाचा एक प्रकार असतो. प्रेसने त्यांची इमेज एक राक्षस म्हणून केली होती. पण प्रत्यक्षामध्ये समोर आल्यानंतर तो माणूस इतका तुमच्याशी बोलणारा, अत्यंत नॉलेजेबल, प्रत्येक गोष्टी त्याला माहिती, म्हणजे तुमच्याशी तुमच्या विषयावर बोलू शकणारा, असं म्हटलं की माणूस खलासच होणार ना. तर ती त्याची गंमत होती त्या माणसाची, जबरदस्त मॅग्नेटिक माणूस. मला एक सांगा दामले साहेब, की मगाशी तुम्ही उल्लेख केलात की जो काही त्यांचा नेहरू शर्ट होता ते काढून बसायचे, म्हणजे बनियनवरती ते काम करायचे, बिनबाह्यांचा. ओके. आता तसं मला अजिबात काही दिसत नाही. आता तर नेते असे आहेत की या कार्यक्रमाला वेगळे कपडे असतात, पुढच्या 2 तासानंतरच्या कार्यक्रमाला वेगळे कपडे असतात. त्यावेळेस ते बिनबाह्याचा बनियन घालून बसत होते.
ट्रोल नाही झाले का हो आजच्या भाषेत विचारायचं काय तर? कोणाची हिंमत आहे ट्रोल व्हायची जॉर्ज सारख्या माणसाला. आणि एक तर ट्रोल वगैरे हे त्यावेळी वातावरण नव्हतं. हं. आणि समजा ट्रोल झालं, आत्ताचं जे ट्रोलिंग आहे हे पूर्वीचं ट्रोलिंग म्हणजे खोट्या नाट्या बातम्या पसरवणे, हं. ट्रोलिंगचा एक प्रकार होता. हं. म्हणजे जॉर्ज कुठे जात असताना पोचले की तिकडे त्या लोकांना जॉर्जच्या विरोधामध्ये वेड्यावाकड्या गोष्टी सांगणे, हं. जॉर्ज करप्ट आहे, जॉर्ज नालायक आहे, जॉर्जच्या भानगडीत, असं असं होत असे. बरं. परंतु ह्या ट्रोलिंगला तुम्ही तोंड केव्हा देता? हं. ज्यावेळी तुमची पर्सनॅलिटी लख्ख असते. हं. तुम्ही तो प्रश्न विचारलात की आज यांना कपडे का घालावे लागतात, त्याचं कारण हे लख्ख नसतात. बरं. यांना यांची काळी भ्रष्ट शरीर झाकण्यासाठी हे लागतं. बरं. जॉर्जला काही प्रॉब्लेमच नव्हता. जॉर्ज माणसांमधला माणूस होता हो. हं. आणि मोरवर त्याचे शर्ट म्हणजे बुशर्ट असायचा. हं. हां, बुशर्ट. आणि एक एक ठराविक एक पॅन्ट होती. हं. आणि बुशर्ट बोलत चुरगाळलेला वगैरे असायचा. सकाळी जॉर्ज येत असे त्यावेळी त्याला इस्त्री असायची. बरोबर आहे. संध्याकाळपर्यंत मग त्याचं काही खरं नाही, ते बसलेला हां त्या पंख्याखाली. हं. आता हे जॉर्जने नाटक नव्हतं केलं. हं. जॉर्ज सकाळी बाहेर पडला घरातून की त्याकडे कपडेपट नव्हता. हं. बरं, जॉर्जचं तोपर्यंत म्हणजे ही 66 सालची गोष्ट आहे. हां, 66-67. त्याच्याच्या आधीची 20 वर्षामधली 10-15 वर्ष जॉर्ज लोकांच्या घरातच वाढला ना, फुटपाथवरच वाढला ना माणूस. बरोबर. कुठे कपडे घालायला वेळ आहे. हं. तेव्हा त्याचं जे जॉर्जचं जे एक पर्सनॅलिटी होती, व्यक्तिमत्व होतं, त्यातला साधेपणा होता, हा इनबिल्ट होता. हं. हा नाटक म्हणून आणलेला नव्हता, खोटा म्हणून नव्हता. हं. आणि त्यामुळे त्याचा प्रभाव पडत असे. आता असं आहे की एक तर मी जसा आहे तसा लोकांच्या समोर जायचं आहे मला. हं. मला लोकांना काही दाखवायचं नाही हं. असं वाटणाऱ्या पर्सनॅलिटी सुद्धा हं. या स्वातंत्र्योत्तर काळात किंवा स्वातंत्र्य काळात गांधी वगैरेंच्या प्रभावातून निर्माण झालेल्या होत्या. हं. ही सगळी माणसं त्या प्रभावाखालची होती. हं. हे नाटक आता आलं सगळं. बरं. आता तुम्हाला इमेज तयार करावे लागतात. जॉर्जला इमेज तयार करण्याचा प्रश्नच नव्हता. हं. जॉर्जला कोणी कन्सल्टंट नव्हता की तुम्ही हे कपडे घाला, ते कपडे घाला वगैरे. मी आहे असा फाटका माणूस आहे. बरं. आणि तो जाऊन रोळावर झोपत असे, हं. हां, किंवा सत्याग्रह करत असे. कोण सांगत होतं काय त्याला? हं. हिशोब होते काय? हिशोब नाही. हं. माझ्यासमोर प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवायला मी उभा आहे आणि माझं सगळं सर्वस्व मी अर्पण केलं आहे. अशी माणसं कमी असतात. बरं. आणि तुमच्या त्या प्रश्नाला माझं उत्तर असं आहे की अलीकडच्या काळामध्ये राजकारणात अशी माणसं नाहीत. नाहीतच. असतील तर ती निदान वर तरी दिसत नाहीत. बरं. एखादं ते असतील. हं. आणि मग त्याचं लॉजिकल कॉरोलरी अशी आहे की अशी माणसं असतील तर त्यांना राजकारणात वर येऊ दिलं जाणार नाही. बरं. आता राजकारण हे अशा माणसांसाठी नाही. राहिलेलंच नाही. आणि त्यामुळे जॉर्ज सारखी माणसं तुम्हाला नाही दिसणार आता कुठे. बरं. पूर्ण इंटिग्रिटी. आपण थोडं पुस्तकाकडे येऊया आता. सुसाट जॉर्ज हे टायटलच एवढं भारी आहे ना, ते कसं सुचलं? म्हणजे त्याच्या मागची स्टोरी काय आहे? नाही म्हणजे ते काय पुस्तक लिहून झालं हं. आणि मला ते काही काय टायटल द्यावं काय नाही. हं. आणि मी काही ट्रॅडिशनल लेखन शैलीमध्ये वाढलेला माणूस नाही. बरं. हां, आता आम्ही दिनांक साप्ताहिक काढलं. हां, त्याच्यानंतर आता महानगर होतं. हां, आमची सगळी स्टाईल ही बोलण्याची स्टाईल आहे. आम्ही असं तर अशा रीतीने एक थोर दिग्गज आलाय वगैरे, आम्हाला दिग्गज वगैरे समजत नाही. आम्हाला जसा माणूस असा दिसतो. त्यामुळे जॉर्ज हा माणूस काय आहे असा आम्ही विचार करत असताना असं सारखं यायचं की एक मुद्दा असायचा की ही एनर्जी आली कुठून. हं. हा सुटायचा सुसाट. हं. त्याच्यातून हे सुचलं. आणि मग माझ्या 1-2 मित्रांनी मी विचारलं. उदाहरणार्थ एक सतीश तांबे म्हणून माझा मित्र आहे, तो कथालेखक आहे. मग त्याला विचारलं की काय नाव देता येईल. मग त्या चर्चेमधून एक सुसाट हे नाव झालं. बरं. कारण ते तसंच आलेलं आहे, त्या पर्सनॅलिटीचा भाग म्हणून. बरोबर 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 बरोबर. मला एक सांगा की ही पॉलिटिकल बायोग्राफी आहे, बरोबर? पण पॉलिटिकल बायोग्राफी ही मोस्ट ऑफ द टाइम्स सगळं चांगलंच असतं त्याच्यामध्ये. तुमच्या बायोग्राफीमध्ये आणि इतर जी जॉर्ज फर्नांडिस साहेबांवरती जी पुस्तकं आहेत किंवा बायोग्राफीज आहेत त्याच्यात काय फरक आहे? खरं सांगू का, आपल्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल बोलणं जरा कठीण असतं. बरं.
माझा प्रयत्न असा होता हम्म, की एक असा मंगलोरहून आलेला माणूस हम्म, जो मुंबईला त्याला काही कोणी माणूस नाही काही नाही असा आला हम्म, आणि फुटपाथवरच काही दिवस राहिला हम्म, आणि नंतर तो असा पुढे 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 वर 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 देत गेला. हम्म, हे माणसाचं काय गणित आहे, या माणसाचं काय रसायन आहे, हम्म. हे शोधायचा माझा प्रयत्न होता बर. आणि तो प्रयत्न डोळ्यासमोर ठेवला. हम्म, त्यामुळे एका अर्थाने राजकीय अनालिसिस वगैरे हा पार्ट माझ्या पुस्तकाचा नाही. बर. हं. कारण मग जॉर्ज आले त्यावेळी मग आता त्या काळामध्ये एक खूप मोठा प्रसिद्ध फोटो आहे. हम्म, जॉर्ज, हं, बाळ ठाकरे हम्म, आणि शरद पवार असे तिघे एकत्र. हम्म. आता 3 वेगवेगळे लोक. हो, जॉर्ज ह्या दोघांच्या विरुद्ध लढत असत. हो. हे तिघं एकत्र कसं काय? हम्म, आता हे चित्र पाहताना लोकांनी जॉर्जवर टीका केली त्या काळात. हम्म, जॉर्ज हा काय उद्योग करतो? हम्म. किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा जॉर्ज हे भाजप बरोबर गेले. हो. हं. अनेक लोकांना आवडलेलं नाही. हम्म. अनेक लोकांना ते का गेले कळलेलं सुद्धा नाही. बर. हं. माझं म्हणणं असं की ते का गेले वगैरे ह्या गोष्टीचं अनालिसिस हे लोकांनी स्वतंत्रपणे करावं. बर. कारण तो वादाचा भाग असणार. माणसं प्रत्येकजण आपापल्या त्यांच्याकडे वेगळ्या रीतीने प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा. वेगळा असणार आहे. मला त्यांचं तिकडे जाणं महत्त्वाचं नाही. माझा हेतू असा होता की एक इथून सुटलेला माणूस हा जाऊन देशाचा संरक्षण मंत्रिपदापर्यंत जातो हम्म, आणि ह्या संबंध काळामध्ये त्यांनी केलेल्या कामगिऱ्या हम्म, म्हणजे जॉर्ज काही काळ काश्मीर मंत्री होते. हम्म. काश्मीर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ज्यावेळी तिथे दहशतवाद्यांचा अड्डा होता, हम्म, हां, आणि मंत्री काय कोणी जायला घाबरत होतं, हम्म. त्या क्षणी हा ग्रस्त लोकांना शेंड्या लावून गपचूप तिकडे जाऊन दहशतवाद्यांसकट सर्व लोकांना भेटत होता. जीवाची बरं. पर्वाच नाही. बर. हं. असं करत घुसत घुसत गेल्या कारणाने काश्मीरमधले लोक जॉर्जच्या प्रेमात पडले. हम्म, दहशतवादी असोत सामान्य माणसं असोत त्यांना एक असं वाटायचं की हा माणूस आपल्यातला माणूस माझा माणूस आहे हा. आपल्यातला माणूस आहे, माझ्यासाठी करतो. हम्म, आता जॉर्ज ज्या रीतीने काश्मीरमध्ये घुसले लोकांमध्ये, आता हे लोकांना माहिती नाही. हम्म, माझं म्हणणं असं की काश्मीरच्या प्रश्नावर जॉर्जची भूमिका काय आणि वाजपेयींची भूमिका काय आणि काँग्रेसची भूमिका काय स्वतंत्र मुद्दा आहे. हम्म. पण एक मंत्री असा माणूस, फाटका माणूस मंत्री असताना सुद्धा एस्कॉट बिस्कॉट न घेता आपल्या पोलिसांना सुद्धा गुंगारा देऊन निघतो आणि दहशतवादाने भारलेल्या एका वातावरणामध्ये जाऊन लोकांना भेटतो आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतो. हम्म. हे कुठून आलं असा माझा प्रश्न आहे. हा. तेव्हा त्यांच्या राजकारणाची चर्चा पुस्तकात नाही. बर. कुठे कुठे थोडंफार एखाद ओळ आली असेल, ओके. हम्म, कारण मी ते पुस्तक हे जॉर्ज यांचे पॉलिटिकल करिअरसाठी लिहिलेलं पुस्तक नाहीच आहे. बर. माझ्या डोळ्यासमोर असं होतं की हा जो प्रचंड एवढा ग्राफ आहे, ही ताकद या माणसामध्ये येते कुठून आणि हा माणूस कसा कसा गेला ते शोधण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मी त्याला प्रोफाईल असं म्हटलंय. हम्म, चरित्र नाही, ते प्रोफाईल आहे. हम्म. आणि माझा प्रयत्न असा आहे की अशा प्रोफाईलमध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे मग विचार करता येतो. एक तो माणूस मुळात दिसतो, हा असं असं यांनी असं असं केलंय, तर त्यामुळे ते त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. हम्म. आता मला माहिती नाही, म्हणजे पुस्तक लिहिल्यावर सुद्धा जॉर्ज यांच्यावर राग असणारे खूप लोक आहेत. साहजिक आहे. म्हणजे समाजवाद्यांमधले सुद्धा खूप लोक आहेत. हो. तर त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन आले, काय नालायक आहेस, काय तू तू टीका करायला पाहिजे होतीस वगैरे. अरे म्हटलं, मी त्यासाठी पुस्तक लिहिलेलं नाही. हम्म, एक तर जॉर्जचं अनालिसिस करणं आणि त्यांच्यावर टीका करणं हे माझं काम नाही आणि ही माझी कुवत पण नाही. बरं. मी नाही ते करू शकत. बर. दुसऱ्या बाजूला जॉर्जचे समर्थक होते, ते म्हणाले निळू एवढं लिहिलं पण फार बुळबुळीत आहे म्हणे. बुळबुळीत आहे. बुळबुळीत आहे. आता म्हटलं बुळबुळीत म्हणजे काय? म्हणजे मसाला नव्हता असं नाही, म्हणायचंय तर का? त्यांना प्रत्येक 10 वाक्यानंतर एक वाक्य जॉर्जचं कौतुक करणार पाहिजे. बर. अलीकडे सगळी चरित्र अशी लिहिली हो. जातात. हो. सगळी चरित्र, म्हणजे मला तर चरित्राबद्दलचं असंच म्हणणं आहे, विशेषण 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 आणि मध्ये बाकीच्या गोष्टी. विशेषणाने भरलेलं असतं. विशेषण ज्यासाठी लावता त्या घटना मांडण्याची पद्धत मराठीमध्ये नाही, मराठी पत्रकारितेमध्ये सुद्धा नाही. अमुक एक माणूस थोर आहे असं म्हणत असताना त्याची थोरवी इन्फॉर्मेशनने समजावून द्या. थोर म्हणू नका. तुम्ही ते सगळं समजावून द्या, आम्हाला आपोआप कळेल थोर आहे.
बर. अमुक एक माणूस भ्रष्ट आहे असं म्हणतात, पण भ्रष्टाचाराचे पुरावे मांडत नाहीत. माझं म्हणणं असं नाही, भ्रष्ट असेल भ्ष्टाचाराचे पुरावे मांडा. या पुस्तकामध्ये मी जॉर्जचं काय काय झालंय प्रत्यक्ष दाखवलंय. हे बघा, ही घटना, ही घटना, ही घटना. ते लोकांच्या घरी राहत होते, काय होत होतं, रात्री ते मोर्चा काढत होते तरी काय होतं. त्यातलं उदाहरणार्थ एक किस्सा आहे की सांगा ना. त्या पुस्तकात सुद्धा किस्सा आहे की एकदा चक्क JRD टाटानी जॉर्जला बोलवून घेतलं. बर. आणि JRDने सांगितलं की माझी युनियन तू चालव म्हणून. युनियन चालव, माझी युनियन तू चालव असं जॉर्जला सांगितलं. आता तुम्ही कल्पना करा की टाटा बिर्लांना शिव्या देण्यात समाजवादी वाढले, त्यांच्यातला मेरुमणी त्याला JRD टाटा येऊन सांगतात की तू माझी युनियन चालवता, अर्थ काय होतो? याचा अर्थ पलीकडच्या माणसाला सुद्धा या माणसाची कुवत काय ते कळलं. राईट. ते काय जॉर्जला करप्ट करण्यासाठी होते का? त्याची काय हिंमत होती जॉर्जला करप्ट करायची? कोण करणार? पण त्यावरून त्या माणसाची पर्सनॅलिटी, त्याचे गुण हे कळतात. अशी सगळी उदाहरणं त्या पुस्तकामध्ये दिली आहेत. बरं. एकापर्यंत सिनेमासारखं आहे, सगळी ती दृश्य त्याच्यामध्ये मांडली आहेत. कारण अनालिसिस करणं हे काही त्या पुस्तकाचा हेतू नाही, माझी इच्छा पण नाही. त्यामुळे तुम्हाला सांगितलं तसं आहे की काही लोक म्हणतात ते बुळबुळीत आहे आणि काही म्हणतात तुम्ही ह्याच्यावर ठोकायला पाहिजे होतं. मी त्या दोन्हीतला नाही. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला जे जॉर्ज फर्नांडिस दिसले ते तुम्ही मांडायचा प्रयत्न केला? जवळपास. आता माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे त्यातल्या सगळ्या घटनांतला मी सहभागी नाही. मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. बरं. तर मी एक आपण फ्लाय ऑन द वॉल, मी हे सगळं बघतोय आणि त्याचं मी वर्णन करतोय अशा अर्थाने केलेलं आहे. बरं. आता माझी इन्व्हॉल्वमेंट त्यात होती खरं म्हणजे. मला अनेक लोकांनी सांगितले अरे तू सेक्रेटरी होतास, म्हटलं ते मी अगदी कमीत कमी ठेवलंय, अगदी कमीत कमी ठेवलंय. माझे पर्सनल किस्से त्याच्यामध्ये नाहीत. साधारणपणे आपली लिहायची पद्धत तीच असते. हा. आणि आपल्या इथे पुस्तक ज्या माणसावर लिहितात त्याच्यामध्ये स्वतःच मोठेपण सिद्ध करणं असं होतं की जॉर्ज असं म्हणत असत की निळू किती थोर आहेस असं पुस्तकात येतं. तर असं त्या पुस्तकामध्ये काही नाही. जॉर्जचं पूर्णपणे जे चरित्र आहे ते त्याच्यामध्ये आहे. पण माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे कुठलं आहे, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हा एका परीने पत्रकारी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. मी अंतर ठेवू नये. बरं. एवढ्या जवळ असून सुद्धा अंतर ठेवू नये. मला अंतर ठेवून सुद्धा बघता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं अंतर ठेवून बघितल्यानंतर एखाद्या गोष्टीचं ज्यावेळी महत्व कळतं ना त्यावेळी ते महत्व अधिक बरं असतं. कारण तुम्ही इन्व्हॉल्ड नसता. मी टीकाकारही नाही आणि त्यांचा भाटही नाही. असं म्हटल्यानंतर जे मी लिहीन ते कदाचित शक्यता अशी की ते बरं असण्याची शक्यता आहे. असा एक प्रयत्न आहे, ते लोकांनी ठरवायचं. पण मला दामले साहेब एक असा किस्सा सांगा की जो तुम्ही जवळनं बघितलेला आहे, त्या पुस्तकात आहे पण लिहिताना तो तुम्ही त्यात नाही लांबणं आहे असा एखादा किस्सा. उदाहरण सांगतो. फार किस्से सांगू नयेत कारण मराठीमध्ये जर्नलिझम हा किस्स्यांवर आधारलेला आहे, इन्फॉर्मेशन नाही. मराठीमध्ये पत्रकार म्हटलं की तो किस्से सांगत फिरतो, म्हणून मी त्यात किस्से वापरले नाहीत. मला असं वाटतं किस्स्यांच्या पलीकडे जावं. आता मला एकदम चटकन आठवलं की त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही JK बिल्डिंगमध्ये गेलो होतो आणि JK बिल्डिंगच्या आसपास सगळे लोक तयार होते आज जॉर्जला ठोकायचा म्हणून. आणि आम्हाला इन्फॉर्मेशन होती आणि सगळे असे जय्यत मारामारी करायच्या मूडमध्ये होते सगळे. आणि त्या काळामध्ये हातातलं हत्यार म्हणजे काय, दारुड्यानं पैसे दिलेले असायचे आणि त्यांनी दंगा करायचा अशी कल्पना होती. तेव्हापासून पैसे वाटप चालू. आपल्याला भारताला जुनी सवय असं काय ना, आणि आपल्या रक्तात येते आपल्याला. तर तिथे जात असताना तर आम्हाला खबर आली 204 चर्नी रोडवरून आम्ही निघालो त्यावेळी जॉर्जचे सहकारी सगळे तिकडे होते, दंडवते होते किंवा नारायण फेनानी होते वगैरे. ते म्हणायचे की जॉर्ज सांभाळून रे बाबा, आज तिकडून खबर अशी आहे काय वगैरे. म्हटलं मी येतो. मी आणि एक विनोद जानी नावाचा माझा एक मित्र होता. तो म्हणाला निळू चले जाएंगे साला. त्याला जरा तो थोडा राडेबाज होता आणि त्याला असं वाटलं की मारामारी करताना आपण दारू प्यायलो. तो जाऊन एक थोडीशी दारू पिऊन आला होता तो. आणि मी नव्हतो प्यालो. आम्ही दोघे आणि आमच्याबरोबर तिसरा माणूस असे आम्ही तिकडे गेलो आणि समोरून आमच्या अंगावर ज्यावेळी लोक आले त्यातलं एक माणूस प्यालेला होता आणि तो भिडला जॉर्जला सर. माझी फाटली. मी म्हटले आपलं काय खरं नाही. एक तर माझं वय नाही आणि मी काही जॉर्ज नव्हे. माझा जीव, माझे पाय लटपटले. म्हटले आता आपलं काही खरं नाही. विनोदला म्हटलं विनोद हे काय होणार.
देखेंगे म्हणाला. हम्म. जॉर्ज त्या विनोद जानीने तोंड उघडलं आणि भपका आला त्या दारूचा. बर. बरोबरचा विनोद जानी प्यालेला हा. होता. जॉर्ज त्याला म्हणाला, विनोद साईडला व्हा. साईडला. हम्म. मी म्हटलं, जॉर्ज काय करायचं? मी काय बोललो याच्याशी लक्षही नव्हतं. जॉर्ज हम्म. शांतपणे गेला. चारही बाजूने लोक, म्हणजे 5-10 हजार लोक होते. हम्म. जॉर्जने त्या माणसा खांद्यावर हात ठेवला. हम्म. काय बाबा? हम्म. मराठीतून बोलायला सुरुवात केली. हम्म. काय हम्म. घरी बायका पोरं कशी आहेत? काय हम्म. दारूवर पैसे करतो तर ते मुलांवर केलेस तर तुझं बरं चालेल. हम्म. कशाला असं तू करतो? हम्म. त्या माणसाला काही कळेना. तो असा बॉल येणार हे त्याला नाही, त्याला वाटलंच काहीच नव्हतं. कल्पना नाही. तो हा. बघा आसपासचे लोक काय होते, मग त्यांना काही गोंधळलं. मग जॉर्जनी त्याला असं खांद्यावर असं शांतपणे बाजूला केला. हम्म. दुसऱ्या माणसाला बाजूला करणे गेलो आम्ही आतमध्ये. हम्म. पुढे 5 मिनिटं गेल्यानंतर माझे लटपटणारे पाय थांबले. म्हटलं हे काय आहे? हम्म. हा एक मी पाहिलेला असा प्रसंग पाहिलेली तुम्हाला जॉर्जच्या आसपासची एक 500,000 माणसं मिळतील. बर. ते मी पाहिला म्हणजे मी काय जॉर्जवर माझी काही मालकी नाही. असे कितीतरी माणसं तुम्हाला दिसतील की जॉर्ज याच्या प्रसंगातून गेलेले आहेत. हम्म. अत्यंत निर्भीड माणूस. म्हणजे मी बिहारमध्ये पुस्तक लिहिण्यासाठी ज्यावेळी गेलो ना, हम्म. त्यावेळी सुद्धा असंच होतं. म्हणजे त्यांच्या गाडीवर इतक्या वेळेला दगडांचा मारा झाला. त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जॉर्ज त्या गाडीच्या खाली उतरून तशाच फाटक्या अवस्थेमध्ये बसून होते आणि नंतर कोणीतरी त्यांना मोटरसायकलवरून घेऊन गेलं. असे किस्से मला बिहारमध्ये इतके ऐकायला मिळाले हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्तानं. तेव्हा असं होतं. आता मी सांगितले हा एखाद किस्सा, बरोबर. पण ह्या पलीकडे आपण जाऊन याच्यावरून तुमच्या लक्षात येईल काय ते. कारण बिहारमध्ये तर असे तुम्हाला किस्से, कारण मुंबईपेक्षा बिहारमध्ये जॉर्जला याचं जास्ती तोंड द्यावं लागलं. हम्म. बिहारमध्ये जातीयवाद होता. हम्म. मुंबईमध्ये जातीवादाचा मामला नव्हता, पॉलिटिकल होता. दारू पिऊन गुंड आणायचे. बिहारमध्ये ती जी भूमिया वर्सेस बाकीचे ह्या मारामारीमध्ये ते जॉर्जला टार्गेट करायचा प्रयत्न करायचे. खरं जॉर्जवर राग नव्हता त्यांचा. नंतर ते सुद्धा जॉर्जला येऊन भेटायचे की अहो मी तुमच्या विरोधात नव्हतो. पण बिहारमध्ये हे त्यांना जास्त फेस करावं लागलं. मला एक सांगा दामले साहेब, हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं त्यावेळेस तुम्ही मगाशी म्हणता म्हणता म्हणालात की अनेक मुलाखती तुम्ही घेतल्या. ह्या मुलाखती कुठल्या कुठल्या लोकांच्या घेतल्या आणि ही लोक ही कशी संपर्कात आली तुमच्या? नंबर म्हटलं तर किमान 100 तरी लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील किमान. बर. काही दीर्घ, काही छोट्या छोट्या. पण संपर्कात आली म्हणजे कसं होतं, ही अशी पुस्तक लिहिण्याची जी मेथड आहे तोच भाग सरळ आहे. की पहिली गोष्ट अशी की जॉर्जच्या जवळचे कोण होते आयडेंटिफाय करा. बरोबर. तर त्या काळातली काही माणसं होती. आता उदाहरणार्थ भानू होते किंवा आणखी 2-4 लोक होते. तर त्यांच्या मुलाखती झाल्या. बर. ते मुंबईतलेच होते. झालं. नंतर उदाहरणार्थ नाव सांगतो एनिवे. तर ती माणसं त्या काळातली. मग नंतर प्रश्न असा आला की दिल्लीतले कोण किंवा बिहारमधले कोण. तर मी असं ठरवलं की बिहारमध्ये जाऊन आपण हिंडावं. आपण स्वतः जायचं. बिहारमध्ये जायचं. मग बिहारमध्ये ते 2 मतदारसंघातून, एकदा मुझफ्फरपूर आणि ते नालंदा, तिथून त्यांनी लढवली निवडणूक. तर ते जिथं राहत होते, ज्या घरात राहत होते त्या घरात मी गेलो. बर. त्या लोकांना भेटलो. नंतर त्या काळात त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या माणसांना भेटलो. मग नालंदाला गेलो, तिथे लोकांना भेटलो. बर. आणि मुझफ्फरपूरमध्ये तर त्यांच्याबरोबर काम केलेले लोक होते. तर मी तिथे जातोय, लोकांना भेटतोय असं म्हटल्यानंतर ती बातमीच पसरली. आणि मग लोक समोरनं लोक यायला लागले. पुढे की आम्हालाही भेटायचं, आम्हाला असे भेटायचे, असे नाना प्रकारचे लोक. आणि ते जॉर्जच्याच पद्धतीने होते. एक भोला, त्याचं नाव आता मी विसरतोय, भोला किंवा एक चहावाला होता, त्याच्याकडे जॉर्ज जात असे. बर. ते भीषण आहे, बिहार आहे पहिली गोष्ट. हो. म्हणजे त्याच्या चहाच्या टपरीवर गेलं की तुम्हाला नाला ओलांडून जावं लागतं. बर. मध्ये नाला वाहत असतो, घाण नाला असतो. बिहार पवित्र आहे एकदम. घाण नाला वाहत असतो. त्या सगळ्या घाणीमध्ये लोक तिथे चहा पित असतात. बर. आता नाल्यावर एक असं फळकूट टाकलेलं असतं, त्याच्यावर पाऊल टाकून पकडले जायचं. चुकून तुमच्या फळकुटावरचा पाय इकडला तिकडे गेला की तुम्ही गेले. तुमची आंघोळ झाली, गंगेची आंघोळ झाली म्हणा. त्याकडे गेलो, बसलो मी 2 तास. तर तो मला इतका भरभरून गोष्टी सांगत होता, त्याचे फोटो माझ्याकडे. जॉर्ज तिथे दररोज यायचं. बर. तिथे यायचा,
गप्पा मारायचा, त्याच्याशी गप्पा मारायचा आणि मग लोक तिकडे यायचे. दरबार भरायचा, काइंड ऑफ आत्ताच्या भाषेमध्ये काइंड ऑफ दरबार भरायचा आणि लोक यायचे आणि मग जेव्हा तिकडून फिरत असे. बरं. असे लोक इतके भेटत होते जागोजागी, कारण घराघरामध्ये घुसत असते ना तो माणूस. हो. तर त्यामुळे अशा लोकांना भेटत फिरलो. तर त्याच्यामध्ये भानू वगैरे लोक होते जे दीर्घकाळ त्यांच्या बरोबर होते, त्यांच्याकडून काही गोष्टी मिळाल्या. अशा लोकांना भेटत गेलो. पण अगदी सामान्यपासून काही खासदार होते, काही मंत्री होते, अशा अनेक लोकांना भेटत गेलो. बरं. आणि त्यात गमतीचा भाग असा, एकदा मला आठवत आहे, मी असं भेटताना 3 लोक आले, तिघे चौघे आले, मला तुमच्याशी बोलायचं. मग आम्ही आपलं कुठेतरी बसलो आणि सुरू केलं बोलायला. ते चौघे वेगवेगळ्या पक्षाचे होते. बरं. आणि त्यांचं आपसामध्ये चिक्कार मारामाऱ्या, गावातल्या मारामाऱ्या. परंतु जॉर्ज हा विषय निघाला की सगळ्यांचं एकमत असायचं. बरं. की असा माणूस झाला नाही. आमची पक्षातली भांडणं सोडा, परंतु बिहारमधली आम्ही सगळी माणसं आम्ही जॉर्जवर प्रेम करतो, कारण जॉर्जने आमच्यासाठी जे केलं ते कोणी केलं नाही असं म्हणायचं. खरं म्हणजे काय केलं आपल्याला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल. नाही. पण लोक आपले पक्ष विसरून त्यांच्याकडे बघत होते. ही त्यांची मोठी गंमत होती. त्यामुळे कम्युनिस्ट असोत, RSS असोत, BJP वाले असोत, समाजवाद्यातले गट असोत, सर्व लोक जॉर्जकडे पाहताना नेहमी पक्ष विसरून पाहत असत चारी बाजूने. आणि हे मला बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये कुठेही हिंडत असताना मलाही दिसत होतं. मग असं सगळं होतं का की त्यांच्या मुलाखती तुम्ही घेत होतात आणि लगेच त्या पुस्तक स्वरूपात येत होत्या? म्हणजे रायटिंग प्रोसेस वॉज पॅरलल? नाही, ते वेगळं असतं. ते थोडीशी पंचायत असते. म्हणजे काही वेळेला कसं असतं की तुम्ही घेतलेल्या नोट्स नंतर तुम्हाला कशाशी तरी रिलेट करावे लागतात. बरं. म्हणून त्या तुम्हाला लिहिता येत नाहीत. पण त्यातले काही प्रसंग असे असतात की जे मला प्रसंग म्हणून रंगवायचेच असतात, तर ते वापरले जातात. बरं. असं ते होत असतं. सायमल्टेनियस प्रोसेस असते ती. पण अर्थात असं काही एक पुस्तक लिहायचं असेल तर मला 5 ड्राफ्ट होतात. 5 वेळा रिराईट होतं पुस्तक. बरोबर. म्हणजे समजा ती 200 पानं, म्हणजे 200 पानं म्हणजे 50-60 हजार शब्द असतात. 4-5 वेळा तरी रिराईट होतात. पण ती लिहिण्याची त्या प्रोसेसचा तो भाग आहे. आता तुम्ही म्हणाला किस्सा रंगवणं म्हणजे काय? किस्सा रंगवणं म्हणजे एक लेखक म्हणून किस्सा कसा रंगवता येईल? नाही, रंगवणं म्हणजे काय असतं की तुम्ही ज्यावेळी माणसाला भेटता त्यावेळी त्यातल्या कंटेंटकडे तुमचं लक्ष असतं. बरोबर. पण कंटेंटच्या पलीकडे जाऊन त्याच्या आसपासचं वातावरण, त्याचं घर, त्याची बोलण्याची स्टाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रांगोळी जशी भरायची असते ना, तसं ते भरलं की आपोआप त्याला एक वेगळं रूप येतं. म्हणजे तुम्ही आता मला प्रश्न विचारलात आणि त्याची गंमत सांगतो तुम्हाला. बोला हा ना. जोसेफ मिशेल नावाचा जो माणूस होता, जो न्यूयॉर्करसाठी लिहित असे आणि नॉन फिक्शन, पूर्णपणे जर्नलिझम. न्यूयॉर्कमधली माणसं नावासकट, स्थळासकट सगळं डिटेल लिहिलेलं असायचं. बरं. असं असून सुद्धा त्यांनी केलेल्या प्रोफाईल्स होत्या, त्याच्याबद्दल अमेरिकन क्रिटिक असं म्हणतात की दॅट वॉज लिटररी जर्नलिझम. बरं. साहित्यिक पत्रकारिता. त्यातल्या एका माणसाने लिहिलं की हे जर नॉन फिक्शन आहे तर त्याला तो फिक्शन तुम्ही कसं म्हणताय? तर त्याच्यावर त्याने असं सांगितलं की नॉन फिक्शन जरी असलं तरी त्यातली जी माणसं असतात, ती जी स्थळं असतात, त्यांच्या इतिहासात तुम्ही ज्यावेळी मागे जाता त्यावेळी ती माणसं इतिहासात जाऊन बसतात. आणि एकदा ती इतिहासात जाऊन बसली की मग ती स्थळ काळाच्या पलीकडे जातात. बरं. साहित्याचं जे एक प्रमुख सांगितलं जातं लक्षण काय असतं, अभिजात साहित्य कुठलं, जे 50-100-200 वर्षानंतर सुद्धा लोक वाचतात, त्याला अभिजात म्हणतात. बरोबर. आम्ही जे लिहितो ते दुसऱ्या दिवशीच रद्दी होते. आणि आपल्याकडे बरेच लोक लेखक स्वतःला समजतात, पण ते 4थ्या दिवसानंतर त्यांना कोणी ओळखत नाहीत. पण तुकारामाचं तसं होत नाही, ज्ञानेश्वरांचं तसं होत नाही, शेक्सपियरचं तसं झालं नाही. ही माणसं पुढे का जातात, तर ती स्थळ काळाच्या पलीकडे जाऊन त्यांची चित्र रंगवत असतात. हे ज्यांना जमतं, त्याच्यापैकी एक जोसेफ मिसेला होता. किंवा दुसरा एक पोलिश लेखक आहे रिचार्ड कापुस्चिन्स्की म्हणून, माझ्या एका पुस्तकात त्याचा मी उल्लेख केलाय. हे चित्र अशा रीतीने उभं केलं जातं की ते लिटरेचरच होतं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की त्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग एलिमेंट ऍड केल्या नंतर हे होतं? येतोच. पण स्टोरी टेलिंग मध्ये काय आहे, स्टोरी म्हणजे काय आहे,
मी फॅक्टला सोडून गेलेलो नाही. हम्म. त्या माणसाला सांगतो की तू ह्याच्या आसपासच्या गोष्टीबद्दल बोल. म्हणजे तुम्हाला जो माणूस भेटला चहावाला ज्याच्याकडे जॉर्ज जायचा आहे, तर मग त्याचं चरित्र, हम्म. त्याची ती गल्ली, हम्म. त्याचे गटार, त्याचं अमुक तमुक असं म्हटलं की तुमच्या समोर सगळं बिहार चित्र उभं राहतं. बिहार समोर येतं. हम्म. आणि मग नंतर तुम्ही बिहारमधल्या ज्या काही ऐतिहासिक गोष्टी सांगतात त्याही त्याच्याशी जोडल्या जायला लागतात. बरं. असं म्हटलं की ते साहित्याच्या कॅटेगरीत जातं. हम्म. आता हे मी सांगितलं मोठ्या माणसांबद्दल, मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. हम्म. मी माझ्याबद्दल एवढंच म्हणतोय की शक्यतो ती कॅरेक्टर, तो माणूस, तो प्रसंग हा चारी बाजूनी तुमच्या डोळ्यासमोर जर उभा राहिला तर त्याची वाचनीयता वाढते. बरं. माझं स्टेटमेंट एवढ्या पुरतंच आहे. नाही तर उद्या क्रिटिक होऊन माझ्या बोर्डकावर बसतील की तू काय स्वतःला शेक्सपियर समजतो का. नाही रे बाबा, तसली काही भानगड नाही. परंतु त्याच्यामुळे वाचनीयता वाढते. बरं. जेवढे तुम्ही डिटेल्स अधिक देता तेवढी वाचनीयता वाढते. आणि मी असं मानतो की पश्चिमेतली पत्रकारिता आणि भारतातल्या पत्रकारितेत हा फरक आहे. भारतात विशेषण लावतात, पश्चिमेमध्ये घटना तपशील असं असं आहे सांगितलं. तसं मांडलं जातं. तपशील मी मगाशी म्हटलं जसं की भ्रष्ट आहे असं म्हणून चालत नाही. तुम्हाला भ्रष्टाचार पुरावे द्यावे लागतात. तेव्हा तो प्रयत्न माझ्या या पुस्तकामध्ये होता. रंगवणं आहे तो नाही, परंतु त्याच्यातून तुमचं जे चित्र उभं राहिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आता की साधा विचार करा की भानूनी त्याच्यामध्ये वर्णन केलंय की गिरगावात फोर्टमध्ये आता जिथे त्यांचं नाव देणार आहेत ना, तिथेच पलीकडे रणजित भानू राहायचे. पलीकडे तिथून जवळच पलीकडेच राहायचे. तर ते सांगायचे की त्यांना ज्यावेळी जॉर्ज हा माहिती नव्हता, नंतर जॉर्ज त्यांच्याच घरी टपकला. तर ते म्हणायचे रात्र झाली, त्यांना जरा शिवाय द्यायची सवय होती. मी ते आता देत नाही, परंतु ते प्रत्येक 4 वाक्यात एक शिवी यायची त्यांची. ते म्हणायचे की रात्री आम्ही स्वस्त झोपलं की झालं याचे मोर्चे सुरू व्हायचे खालून जॉर्जचे. आता तुम्ही त्या भागात गेला तर तुमच्या लक्षात येईल की फोर्टमध्ये अत्यंत शांत असतं आणि या शांततेमध्ये मोर्चे आरडाओरडी करत राहती. 1 वाजता कोणी आलं तर तुमचं काय होईल. बरोबर आहे. ते वर्णन आलं की तुम्हाला मग जॉर्ज समजायला अधिक मदत होते. म्हणून असं वातावरण तपशिलासह जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न झाला पाहिजे. तो मी केलाय. किती यशस्वी झाला मला माहिती नाही, पण ते रंगवणं नाही. त्याच्यामुळे वाचनीयता वाढणं आणि तपशील मिळणं असं त्यातला भाग आहे. दामले साहेब, तुम्ही उल्लेख केला त्यांचं ऑफिस होतं चर्नी रोडला, म्हणजे गिरगाव. आणि हा जो चौक आता नाव दिलं जातंय बोरीबंदरला, तो जीपीओच्या इथे. पण एवढा मोठा नेता, एवढा मोठा कार्यकर्ता चर्नी रोड पासून जीपीओ पर्यंत यायला एवढा वेळ का लागला हो? नाही असं नाही. ते जीपीओ मध्ये जिथे जीपीओ समोर आहे ना, त्या जागेला सुद्धा खूप मोठे अर्थ आहेत. एका परीने जॉर्जच्या करिअर मधला एक पॉइंट आहे टाइम्स ऑफ इंडिया मधली नोकरी. बरोबर. ते तिथूनच पलीकडे आहे. जॉर्ज काही काळ फुर्तादो नावाच्या एका स्टोअर मध्ये नोकरीला होते. ते मेट्रो समोर आहे. झालं. नंतर जॉर्ज ज्यावेळी फुटपाथवर राहत होते, एशियाटिक लायब्ररीच्या त्या बाजूला तिथे राहत होते आणि समोरच्या माणसाकडे जेवायला जात होते, तेही त्याच्या पलीकडे. हा सगळा भाग हा जॉर्जचा, म्हणजे जॉर्ज तिथे वाढले. आणि हा तिथेच ना भाटिया बाग आहे, म्हणजे जिथे आता पुतळा बसवणार आहेत ना. मला आता आठवत आहे की 67 सालच्या मिटिंगा वगैरे रात्री तिकडे व्हायच्या. एकदा भाटिया बाग मध्ये तिथेच पलीकडे मीटिंग होती. सगळी गुजराती वस्ती. सगळी गुजराती वस्ती. तर जॉर्ज बघा मराठी, पण जॉर्जवर मरणारे लोक गुजरातीच जास्त. प्रचंड वेड्यासारखे ते जॉर्जवर मरत होते. तर भाटिया बागेमध्ये त्या लोकांनी लावलेली मीटिंग. अलीकडच्या काळामध्ये कसं होतं, अलीकडच्या काळात पॉलिटिकल पार्टी स्वतःचे पैसे टाकून लोकांना गोळा करतात. त्या काळात तसं नव्हतं. लोक आपणून मीटिंग भरवायचे, आपणून गोळा व्हायचे. आणि जॉर्जच्या मीटिंगचं नेहमी वैशिष्ट्य असं होतं, केव्हा येईल सांगता येत नाही. म्हणजे केव्हाही मीटिंग सुरू होईल, कारण इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे असं फिरत असायचं. असं काही टायमावर वगैरे मीटिंग नसायची. तर ही 9:30-10 वाजता वगैरे जी मीटिंग सुरू व्हायची, ही रात्री 2ला सुरू झाली. सगळी माणसं बसलेली होती. त्या भाटिया बाग मधली ती जी मीटिंग आहे त्याच्यापासून जवळच हे अंतर आहे. बरोबर. त्याच बाजूला सर्व लोकांच्या जॉर्जच्या मीटिंगा त्या बाजूला होत असत. तिकडे त्या भाटिया बागच्या समोर
गंगू काका म्हणून एक ग्रस्त राहतात, बर. आता वारले ते. गंगू काका आणि त्यांची काकी असे दोन म्हातारे होते गुजराती. ते जॉर्जवर वेडे झालेले होते आणि आपल्या सगळ्या गुजराती पब्लिकला घेऊन ते तिकडे यायचे आणि बस जॉर्ज 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 करायचे. तो हा सगळा विभाग आहे. त्यामुळे बरं, जॉर्ज जरी गिरगावात जरी असले तरी सुद्धा बोरीबंदर, हे कुलाबा हा सगळा भाग मतदारसंघाचाच भाग होता. त्यामुळे त्यांचं तिथे जाणं हे म्हणजे अपेक्षित होतं अर्थातच. मुंबईमधनं लढले, साऊथ मुंबईमधनं. असं काय झालं की 2 वेळा बिहारमधनं लढावं लागलं? नाही नाही, साऊथ मुंबईहून लढले, त्यांनी मुंबई सोडली, दिल्लीत गेले. दिल्लीत गेले त्याच्यानंतर त्यांचं साधारणपणे मुंबईकडे मग लक्ष नव्हतं, जाऊन येऊन असत. परंतु नंतर ते हलके हलके संबंध भारताच्या राजकारणात गेले. मुंबईत आले ती त्याच्या आधीची एक 10-15 वर्ष आणि 67 पर्यंत मुंबई. त्यांचं बहुतांश जगणे मुंबई भोवती होतं. म्हणजे दौऱ्यासाठी इकडे तिकडे गेले असतील, पण सगळे मुंबईतले ट्रेड युनियन सगळे त्यांची. दिल्लीला गेले आणि दिल्लीनंतर त्यांचं एक वेगळं जीवन सुरू झालं. आणि एका परीने आपण असं म्हणू की ते मग संबंध भारताचे झाले. आणि मग कसं व्हायचं, मग लोकांची डिमांड यायची की जॉर्जने आमच्या इकडून निवडणूक लढवावी. असं मग त्या बिहारच्या लोकांनी त्यांना बोलावलं. आणि बिहार हा समाजवाद्यांचा जुना अड्डा. जयप्रकाश नारायण तिकडले, कर्पुरी ठाकूर तिकडले. तर त्यामुळे बिहारी लोकांनी त्यांना जॉर्जने तिथे बोलावलं म्हणून तिकडे गेले, तिथून लढवली निवडणूक. बरं. जॉर्ज फर्नांडिस आणि करंट पॉलिटिशियन्स असं जर मी म्हणालो आणि तुम्हाला जर मी विचारलं, तुम्ही त्यांच्याबरोबर अतिशय जवळनं काम केलेले, आजचे जे एस्टॅब्लिश्ड पॉलिटिशियन्स आहेत, जर त्यांना जॉर्ज फर्नांडिस यांच्या 5-6 गुण जर त्यांच्यामध्ये आणायचे असतील तर ते कुठले गुण असू शकतात? असं काय नाही हो. एक तर तुम्हाला सांगतो, असं काही आणता बिनता येत नाही. एक कुठले घेतले पाहिजेत असं म्हणूया आपण? काय काय सांगू, कारण जॉर्जचे गुण म्हणजे कसं होतं, एक तर इंटिग्रिटी होती, वाहून घेतलेलं होतं. त्या अर्थाने पर्सनल लाईफ नाही. नंतर कधी ते लग्न झालं त्यानं ते सोडून देऊ आपण, पण त्या अर्थाने पर्सनल लाईफ नावाची गोष्ट नाही, पूर्णपणे वाहून घेतलेलं असणं. जॉर्जची दुसरी गंमत अशी होती की जॉर्जचा विषयांचा अभ्यास फार असेल. ट्रेड युनियन म्हणून संपाला बसत असताना ज्यावेळी मालकांशी बोलायची पाळी यायची त्यावेळी जॉर्जना ती सगळी इंडस्ट्री पाठ असायची. आणि त्यामुळे त्यांच्याशी बोलणी करत असताना मालकांना फार सावध राहावं लागायचं. आणि जॉर्ज तिकडेच जिंकत असत. सगळी गणितं अशा रीतीने मांडत की शेवटी कामगारांच्या बाजूने निकाल लागत असे, काही पगारवाढ अमुक तमुक असेल तर हा त्यांचा अभ्यास नावाची एक गोष्ट होती. पण काय गुण हो, म्हणजे इतकं सगळं एकत्र असल्यानंतर असा एक गुण बिन काही बाजूला काढता येईल असं मला काही वाटत नाही. पण आपण असंही म्हणू की तो त्या काळातली ती माणसं होती. आताचा काळ वेगळा आहे आणि आताच्या काळामध्ये अशी माणसं तयारच होत नाहीत. अशी माझी समजूत आहे. म्हणजे तुम्ही तो काळ जर पुन्हा पाहिला तर त्या काळातले लेखक पहा, त्या काळातली नाटकं बघा, त्या काळातले सिनेमे बघा, हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की संबंध समाजामध्ये ही असं गोष्टी घडत होत्या आणि त्याच्यामध्ये अशी नाना प्रकारची माणसं होती. मला जसं दिसत नाही. असं कोणी म्हटलं रे एकदम माझ्यावर कोणी उसळी मारून क अशी नावं घेईल ते तुम्ही घ्या, पण नाही, मला असं वाटतं. आणि तसा काळ मग पुन्हा होत नाही. जॉर्ज इज जॉर्ज. तांबले साहेब, मगाशी जेव्हा आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही क्रिटिक आहात, तुम्ही प्रत्येक गोष्ट ही क्रिटिकली बघता. तर या पुस्तकाच्या बाबतीत पण तसंच आहे का? कारण आपण ज्या पुस्तकाबद्दल चर्चा करत होतो ते पुस्तक सुसाट जॉर्ज आणि ऑस्कर विनिंग डिरेक्टर्स, कुठे काही संबंधच नाहीये या दोन पुस्तकांमध्ये. तर या पुस्तकात काय आहे ही पहिली गोष्ट, आणि असा एकदम वेगळा विषय कसं काय लिहिला जातो? ऑस्कर विजेते दिग्दर्शकामध्ये ऑस्कर मिळवणारे 10 दिग्दर्शक त्याच्यामध्ये मी घेतले.
त्याच्यामध्ये सत्यजित रे आहेत, कुरोसावा आहेत, चार्ली चॅपलिन आहे, हां, बर्गमन आहे, हे सगळे घेतलेले आहेत. आता हे पुस्तक म्हणजे मी ठरवून मी चित्रपट पाहतो, भरपूर पाहतो, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल बघतो, त्या चित्रपटात मला इंटरेस्ट आहे. पण मी क्रिटिक आहे असं जर म्हटलं, क्रिटिक याचा अर्थ असा की समाजातल्या सर्व गोष्टींकडे एका पर्स्पेक्टिव्हमधून पाहायचा प्रयत्न करणं. म्हणजे एकाच गोष्टीतलं विशेषज्ञ असं नव्हे. म्हणजे तुम्ही बघा की वर्तमानपत्रात काम करणारा जो माणूस असतो तो एखाद दुसऱ्या विषयामध्ये त्याचं स्पेशलायझेशन असतं, त्याने काहीतरी केलेलं असतं. पण साधारणपणे जर चांगला संपादक असेल तर त्याला सगळ्याचा पर्स्पेक्टिव्ह असतो. बरोबर. त्याला सिनेमा, नाटक, खेळ हे सगळं कळावं लागतं. त्या अर्थाने जगाकडे लक्ष ठेवणं म्हणून मी या जगातल्या सगळ्या विषयांकडे पाहतो. तर एकाच विषयामध्ये मी अडकून पडत नाही. तसं म्हणून मी ऑस्कर विजेते दिग्दर्शक हे मी म्हणजे आता मी सिनेमा पाहतो आणि सिनेमा क्रिटिक सुद्धा सिनेमा पाहतात. पण सिनेमावर लिहिणारी माणसं ही मग बहुतांश काळ सिनेमातच अडकलेली असतात. बरोबर आहे, याचं कारण त्यांचं ते फील्ड आहे, ते विश्वस्त त्यांचं स्पेशलायझेशन आहे. पण मी सिनेमा पाहत असताना राजकारण बघत असणार. बरोबर आहे. राजकारण बघत असताना सुद्धा मी आर्थिक बघत असणार. आर्थिक बघत असताना सुद्धा माझ्या लक्षात येतं की भारतातले प्रश्न आहेत. आता उदाहरणार्थ दुष्काळ हा प्रश्न आहे. मग दुष्काळ काय आहे, मला दुष्काळाकडे पाहायचं असतं. आता दुष्काळाकडे पाहत असताना पाण्याची टंचाई हे दुष्काळाचं मुख्य लक्षण असतं. मग पाणी वाचवण्यासाठी कोण काय करतं तिकडेही मला लक्ष द्यावं लागतं. मग पाण्याचं वाटप किंवा पाणी वाचवणं, पाणी अडवा पाणी जिरवा ह्या ज्या चळवळी असतात ह्या काय असतात आणि प्रत्यक्षात टेक्निकली ते कसं करतात तेही मला पाहावं लागतं. तेव्हा अशा सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आणि मग हे लक्ष ठेवत असताना त्याचा त्यावेळी अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यावर लिहिता येतं. फॅन्टॅस्टिक. म्हणून वेळोवेळी विषय बदलणं आणि थोडंसं त्यामुळे काय असं होतं की कंटाळा येत नाही, तोचपणा येत नाही आपल्याला आयुष्यामध्ये. तर असे जे विविध विषय घेतले जातात त्याच्यापैकी हा एक सिनेमाचा विषय आहे. आता मजेशीर सांगतो की एक सिनेमा हवा. तर माझं एक पुस्तक आहे माणूस आणि झाड. माणूस आणि झाड. माणूस आणि झाड. आता हे पूर्णपणे वेगळं आहे. एकदा टेलिव्हिजनवर काहीतरी कार्यक्रम चालू होता शेतीवरचा, आणि त्या शेतीवरच्या कार्यक्रमामध्ये माणूस आणि झाडचा रेफरन्स आला. आणि मला त्यांनी बोलावलं, तुम्ही याच्यावर बोला. तर ह्या पुस्तकावर मी बोलायला सुरुवात केली तर त्यावेळी त्या कार्यक्रम ऐकणाऱ्या एक बाई म्हणाल्या, अहो ते पॉलिटिक्सवर लिहितात ते तुम्हीच का? म्हटलं हो. मग तुम्ही हे कसं काय लिहू शकता? मी म्हटलं मी जो प्रश्न विचारला तोच त्यांनी प्रश्न विचारला. म्हटलं असं आहे, लिहावं, मी लिहितो, तुम्ही वाचा, तुम्हाला पुस्तक आवडलं की नाही सांगा, पुस्तक वाचनीय झालंय की नाही सांगा. ते झालं की माझं काम झालं. असं काही नियम नसतो. मग माझं माणूस आणि झाड या पुस्तकामध्ये प्लांट फिजिओलॉजी पूर्णपणे, एक झाड कसं वाढतं, मुळं असतात, मुळानंतर खोड तयार होतं, खोडानंतर पानं तयार होतात, पानाच्या नंतर फुलं येतात, फुलाचं नंतर फळं होतात, फळं पिकतात, बी खाली पडतं आणि पुन्हा झाड होतं, परत त्याची सायकल. ह्या झाडाचं जे गणित आहे हे मला प्रयोग परिवाराच्या दाभोळकरांनी शिकवलं. त्यांच्याबरोबर मी जवळपास 7-8 वर्ष त्याचा अभ्यास करत फिरत होतो. आणि नंतर मी त्याचे क्लासही घेतले, झाड कसं वाढतं, काय करायचं ते. तेव्हा आता झाड हा इंटरेस्टिंग विषय आहे. बरोबर. आपण त्यात का लक्ष देऊ नये? लक्ष दिलं, त्याच्या मागे लागलो. दाभोळकरांनी आम्हाला एक गोष्ट फार शिकवली आणि ती मला फार महत्वाची वाटते. दाभोळकर असं म्हणतात, जगातला कुठलाही विषय कोणालाही कळू शकतो आणि कोणाची मोनोपॉली नसते. बरोबर. त्यांनी गोष्ट सांगितली, तुम्हाला मुद्दाम सांगतो. त्यांच्या मुलाचं कानाचं ऑपरेशन होतं. तर ते डॉक्टरला जाऊन भेटले की हे ऑपरेशन काय आहे. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला नाही करणार, ते फार कॉम्प्लिकेटेड असतं. दाभोळकर म्हणाले बरं. मग ते मेडिकल कॉलेजच्या लायब्ररीत गेले आणि फर्स्ट MBBS पासून पुस्तक वाचायला सुरुवात केली.
आणि त्यांनी कानाचं ऑपरेशन म्हणजे काय ह्या विषयाचा अभ्यास केला. हम्म. ऑलमोस्ट एका प्रोफेसर एवढा अभ्यास त्यांनी लक्ष देऊन केला. बर. आणि नंतर त्या डॉक्टरला जाऊन भेटले आणि ते म्हणाले की बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे, खूप खूप complicated कठीण आहे, कारण त्याचा मेंदूशी वगैरे संबंध असतो. मग त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे का केलं, हे कसं केलं तुम्ही. हम्म. ते म्हणाले अरे तुम्ही ज्या विषयावर जी पुस्तकं वाचली तीच मी वाचली. हम्म. त्या जगामध्ये तुम्ही कुठलीही पुस्तकं वाचू शकता, कुठलाही अभ्यास करू शकता. हो. त्यामुळे जगात कुठलाही विषय वर्ज्य असतो असं मला वाटत नाही. आणि त्यानिमित्ताने वेगवेगळे विषय तुमच्या डोळ्यासमोर येतात. मला असं वाटतं की हे पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने माझा अभ्यास होतो. बर. मग नंतर तो विषय कळला की संपलं, पण दुसऱ्या पुस्तकाकडे जायचं. त्यामुळे असे माझे विषय हे नेहमी बदलत असतात. आता हे सखल आणि सखोल म्हणून पुस्तक आहे. हे या पुस्तकामध्ये मी जगातले 4 महत्वाचे पेपर, 4 महत्वाचे पेपर म्हणजे न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स, न्यूयॉर्कर, इकॉनॉमिस्ट आणि गार्डियन, हे सगळे 150 वर्षाच्या पलीकडे वय असलेले पेपर आहेत. बरोबर. हे पेपर कसे निघाले, आजपर्यंत ते कसे चालतात, अजून सुद्धा चालतात. हो. हा, हो. अनेक पिढ्या त्यांनी पाहिल्या. पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून त्याच्यामध्ये आलेलं आहे. सगळं जगातलं तंत्रज्ञान बदललं, राजकारण बदललं, या सगळ्या बदलासकट जाणारे पेपर आणि अजूनही शिल्लक आहेत. हो. हे कसे निघतात त्याचा अभ्यास करून मग तो पेपर, मग त्या पेपरचा संपादक, कोणीतरी एक संपादक की त्यांनी हा पेपर कसा चालवला आणि त्याच्यातला एक चांगला पत्रकार, असं निवडून मी त्याच्यावर पुस्तक केलं. आता एक तर हे सगळे पेपर मी वाचतो, आजही ते माझ्या वाचनामध्ये असतात. पण त्यापेक्षा सुद्धा पत्रकारी म्हणजे काय असते त्याचा धडा असल्यासारखं हे पुस्तक आहे. बर. कारण पत्रकारी करायची म्हणजे शिकवलं जातं, बातमी म्हणजे काय, हाऊ, वेन, वाय, वेअर या 4 प्रश्नाला उत्तर दिले म्हणजे बातमी तयार झाली. हां, बातमी तयार करत असताना फील्डमध्ये जाऊन त्याच्या नोट्स घ्याव्यात, मुलाखती घ्याव्यात वगैरे, हे सगळं शिकवलं जातं. हां, शिकून जर्नलिझम होत नाही. मग जर्नलिझम कसा होतो ते जर कळलं तर मग आपल्याला त्याच्यातून मार्गदर्शन होतं. म्हणून मग जगामध्ये ज्यांनी चांगला जर्नलिझम केला अशा जर्नलिझमची उदाहरणं इथे मी गोळा केली, त्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या प्रोफाईल्स मी या पुस्तकामध्ये मांडल्या. असंच एक दुसरं पुस्तक लिहिणं आणि त्याच्यामध्ये जगातले नावाजलेले 10-12 बातमीदार, यांनी बातमीदारी कशी केली, जगात अत्यंत कठीण परिस्थितीत जाऊन त्यांनी कसं कसं लिहिलं, त्यातल्या बहुतेक लोकांना जीव धोक्यात घालावा लागला, युद्ध कव्हर करावी लागली, जिथं दहशतवाद होता तिकडे जावं लागलं. त्याच्यामध्ये 4 बायका आहेत. आपल्याला कल्पनाच नाही की युद्धामध्ये बायका कशा कव्हर करू शकतात. तर ते त्याच्यामध्ये आहे. तर ते एक पुस्तक आहे. युद्धावरती पण तुमचं एक पुस्तक आहे. युद्धावर 2 पुस्तकं आहेत माझी. त्यातलं एक पुस्तक आहे ते गाझावर आहे, पॅलेस्टिनच्या संघर्षाचा इतिहास असं ते पुस्तक आहे आणि ते आता काही दिवसात येऊ घातलंय. बरोबर. आणि दुसरं युद्धावरचं पुस्तक म्हणजे गेल्या 100 वर्षात झालेली युद्ध. पहिल्या महायुद्धापासून युक्रेन किंवा गाझापर्यंत काही महत्वाची युद्ध, किंवा आपण युद्ध म्हणू नये त्याला नरसंहार म्हणावं, युद्ध म्हणू नये नरसंहार म्हणावं. म्हणजे याचा असा की मला या सगळ्या युद्धांचा इतिहास वाचताना असं लक्षात आलं की माणसाला रक्ताची चटकच आहे. काय म्हणतात, माणसाला माणसं मारावीशीच वाटतात. आणि हे माणसाच्या रक्तात आहे का असा मला प्रश्न पडला. म्हणून मी ही सगळी युद्ध त्याच्यामध्ये मांडली आहेत आणि त्याच्यावर विचारवंतांमधली काय मतं आहेत ते त्यात मांडले. बरं. विचारवंतातलं एक स्कूल असं म्हणतं की नाही माणसाला चटक नाही, माणूस हा विधायकच आहे, हा, परंतु युद्ध हे त्याने एक शोधून काढलेलं आहे, परंतु त्याच्या रक्तात नाही. बरं. आणि याच्याविरुद्ध काही विचारवंत म्हणतात की नाही, हिंसा ही माणसाच्या रक्तातच आहे. तर हे सगळं मी त्या युद्ध नावाच्या एका पुस्तकामध्ये मांडलंय. बोलताना मी तुमच्याशी बोलताना उल्लेख केला की दुष्काळ, 72, 73, 74 साली ज्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ म्हणता येणार नाही, टंचाई होती ती. त्या टंचाईच्या काळामध्ये मी ऍक्टिव्ह होतो आणि त्या काळात मराठवाड्यातल्या मी जवळपास 50 तरी गावात गेलो असेल. बरं. आणि तिकडली दुष्काळी परिस्थिती काय त्याच्यावर मी खूप लिहिलं, माणूसमध्ये लिहिलं, अनेक पेपरांमध्ये लिहिलं. तेव्हापासून दुष्काळ हा डोक्यात माझा विषय होता की दुष्काळाचं काय करायचं.
आणि मग खूप वर्षानंतर मी ज्यावेळी जतला जायला सुरुवात केली, सांगली जिल्ह्यामध्ये टोकाला जत आहे आणि जतला जवळपास 350-400 वर्षाचा दुष्काळाचा इतिहास, दुष्काळी गावांच ओळखली जातात. तिथे जाऊन मी तिकडल्या दुष्काळाचा अभ्यास केल्यानंतर माझ्या मनामध्ये असं आलं की अरे हे काय प्रकरण आहे, दुष्काळ कशामुळे पडतो? साधनांच्या टंचाईमुळे पडतो. मग त्याच्यासाठी पाणीच असायला पाहिजे का? साधनं तुम्हाला इतर सुद्धा असू शकतात. केवळ शेतीवर अवलंबून आहे का? तिथे बाकीच्या काही गोष्टी होऊ शकतात का? असा अभ्यास करायला मी सुरुवात केली. आणि मग तिथे मी जतमधल्या दुष्काळाचं उदाहरण एक घेतलं. मग तितकाच दुष्काळी असणारा इथिओपिया घेतला. डायरेक्ट इथिओपिया. मी इथिओपियात गेलो. आदिस अबाबाला मुक्काम करून मी त्या आसपासच्या भागामध्ये हिंडलो आणि अशीच परिस्थिती आहे. मग तिकडले लोक काय प्रयत्न करतायत तेही एक पाहिलं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की इथिओपिया असो, भारतातला दुष्काळ असो, हे सगळं गरिबी आणि अभावाचंच राजकारण आहे. आपल्याला काही सवयच नाही का श्रीमंती किंवा चांगल्या गोष्टीची? आणि मग श्रीमंत देश श्रीमंत होतात म्हणजे काय होतात असं माझ्या डोक्यात शिरलं. आणि मग मी साऊथ कोरियामध्ये गेलो. सिओलमध्ये गेलो आणि सोल आणि वरखाली हिंडलो आणि मग तिकडल्या काही उद्योगांचा अभ्यास करून मी हे लिहिलं. आणि म्हणून त्या पुस्तकाचं सूत्र आहे दुष्काळ सुकाळ. जत, इथिओपिया, साऊथ कोरिया. राईट. त्यासाठी मी तिकडे हिंडलो. आता मी सुरुवातीला म्हटलं तसं आहे, मी इकॉनॉमिस्ट आहे का? नाही, माझी इकॉनॉमिक्समध्ये PhD नाही. ओके. मी इंडस्ट्रीतला कोणी आहे का माणूस? नाही. मी शेतीतला माणूस आहे का? नाही. मी कोण आहे? मी एक सजग डोळे उघडा असणारा एक माणूस आहे, लेखक आणि पत्रकार आहे. त्यामुळे जे जे महत्वाचे प्रश्न मला वाटतात त्या प्रश्नांकडे जायचं, त्याचा आपण अभ्यास करायचा. आणि या अभ्यासाची दिशा आम्हाला दाभोळकरांनी समजावून सांगितली. परफेक्ट. माणसांना भेटा, तुम्हाला तिकडली सिच्युएशन कळते. अडलं काही, पुस्तकं उघडा. पुस्तकं, एन्सायक्लोपीडिया आणि माणसं ह्याच्यामुळून तुम्हाला त्या विषयाचं एक उत्तम अंडरस्टँडिंग येऊ शकतं, जेणेकरून तो विषय लोकांसमोर जाईल. मी त्यातला कोणी तज्ज्ञ आहे का? म्हणजे पॉलिटिकल सायन्स वाचणाऱ्या माणसांनी माझी पुस्तकं वाचावी असं का? नाही. शेतीवाल्या माणसांनी माझं पुस्तक वाचावं का? नाही. पण ही पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला त्या विषयाकडे जावंसं वाटतं, त्या विषयाबद्दल एक गोडी निर्माण होते. राईट. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, मला आठवत आहे की शाळेत असताना आम्हाला फार कमी मास्तर होते की ज्यांनी आम्हाला विषयाबद्दल गोडी लावली. विषय शिकवणं वेगळं आणि विषयाबद्दल गोडी लावणं वेगळं. पट्टी घेऊन उत्तरं लिहायला लागल्यानंतर गोडी नाही लागत. बरोबर. विषयाबद्दल गोडी लावणं हे माझ्या म्हणण्यानुसार पत्रकार किंवा लेखकाचं काम असतं. या दुनियाभरच्या गोष्टी त्याच्यासमोर जातात आणि त्याच्यातून त्याला गोडी लागते, तिकडे जावंसं वाटतं. म्हणून हे सगळे नाना प्रकारचे विषय मी हाताळले. दुष्काळ असेल, झाड आणि माणूस असेल. माझं एक धर्मवादळ नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये धर्मावर चर्चा आहे, पूर्णपणे धर्मावर चर्चा आहे. माझं एक पुस्तक आहे उस्मानाबादची साखर. एक साखर कारखाना एका माणसाने कसा काढला ही त्याची स्टोरी आहे. आता हे करण्याचं कारण काय? उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा. दुष्काळी जिल्ह्यामध्ये साखर कारखाना काढतो. बरं, जो काढणारा माणूस होता तो पुढारी नाही, त्याच्याकडे करोडो रुपये नाहीत. त्याने साखर कारखाना का काढला? तर त्याला पैसे मिळवायचे होते म्हणून नाही काढला. त्याला साखर या विषयाचं ज्ञान होतं आणि त्यांनी ठरवलं की आपण जर हा काढला तर लोकांचा फायदा होईल आणि आपला सुद्धा फायदा होईल. म्हणून एक त्यातल्या नसलेल्या माणसांनी एक साखर कारखाना, ठोंबरे त्यांचं नाव, त्यांनी तो काढला आणि उत्तम चालला. त्यासाठी त्यांनी भांडवल कसं गोळा केलं, त्यासाठी ते वारकऱ्यांमध्ये कसे फिरले, अशी सगळी त्या साखर कारखान्याची स्टोरी त्या पुस्तकामध्ये. गंमत आहे. मग तुम्हाला कळतं की अरे असं सुद्धा होऊ शकतं. आता माझा दृष्टिकोन असा की सामान्यतः असं पुस्तक लिहिणारा माणसं म्हणणार, लोक हो चला आता आपण ठोंबरे नावाच्या एका थोर माणसाची गोष्ट ऐकूया. तो माणूस थोर होता, थोर होता, थोर होता, थोर होता, थोर होता. माझं म्हणणं असं, बरं राहू द्या बाजूला. त्यांनी काय केलं? त्यांनी साखर कारखाना काढला. कसा काढला? त्याकडे पैसे होते का? नव्हते. मग त्यांनी कुठून गोळा केले? तो लोकांना कसा भेटला? ती माणसं कशी होती? त्यांची घरं कशी होती? हे सगळं सांगा, म्हणजे तुम्हाला काय ती कळेल. बरोबर. ही माझ्या लिखाणाची पद्धत आहे. त्यामुळे उस्मानाबादची साखर त्याच्या भोवती आहे. आता लोक म्हणतात की
ही बक्षिसं त्यांना का मिळाली नाही, ती बक्षिसं, अरे माझा तो मुद्दा नाही, माझा मुद्दा एक माणूस कसं काम करतो ते बघा असं. तर त्या अशा रीतीने मी पुस्तकं लिहित असतो. दामले साहेब, तुमच्याशी बोलता बोलता मला एक कळलंय की आजचा एक पॉडकास्ट होतोय, पण तुमच्याबरोबर मी प्रत्येक तुमच्या पुस्तकाला धरून एक पॉडकास्ट आपण करू शकतो. होऊ शकेल, होऊ शकेल. एवढं तुमच्याकडे आहे, एवढ्या वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत, त्याच्या मागचा अभ्यास आहे, आणि एखाद्या विषयाची गोडी लावण्यासाठी तुम्ही जे मला सांगितलं ना, ते पुस्तक आहे, हे खूप मनाला भावणारं हे आहे. आज इथे आलात साहेब, तुमच्या सुसाट जॉर्जपासून आपण सुरुवात केली आणि तुमच्या धर्माच्या पुस्तकापर्यंत आपण वेगवेगळ्या पुस्तकांवरती चर्चा केली. एका पुस्तकावरती डिटेलमध्ये चर्चा केली, बाकी पुस्तकं आपण ओझरती बघितली काय आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आलात, वेळ दिलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे साहेब. मजा आली, मजा आली. सुसाट जॉर्ज इथपासून जो या पॉडकास्टचा प्रवास झाला, तो कुठेतरी अनेक पुस्तकं, वेगवेगळे विषय इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. काही दिवसात जो चौक आहे ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला, त्याला अधिकृतरित्या जॉर्ज फर्नांडिस साहेब यांचं नाव दिलं जाईल. उशीर झालाय, नाही झालाय, मला माहीत नाही, मला त्याच्यात जायचं नाहीये. कुठेतरी चांगलं काम होतंय, हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्याच नोटवरती आज आपण इथे थांबूया. परत एका नवीन पुस्तकाबरोबर लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.